जय महाराष्ट्र, जय शिवराय मित्रांनो. आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला पैसे कमवायचे आहेत का नाही? तुम्हाला अफाट पैसे कमवायचे आहेत का नाही? जर तुमचं उत्तर हा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एकंदरीत ही सिरीज तुमच्यासाठी आहे, कारण याच्यामध्ये आपण स्विंग स्टॉक्स बघणार आहे, स्विंग ट्रेडिंगसाठी, ज्याच्यामध्ये रिस्क खूपच कमी असणार आहे आणि रिटर्न हे खूप जास्त असणार आहे. हे बघा, पैसे कमवणं खूप सोपं आहे जर तुमचं कॅपिटल मोठं असेल. जरी तुमचं कॅपिटल 1,00,000चं आहे, त्याच्यावरती रोज तुम्ही 1% जरी काढले तरी रोजचा प्रॉफिट तुमचा 1,000 असणार आहे, आणि जो की भरपूर होतो. आता रोजचे 1,000 कमवण्यासाठी एका माणसाला किती कष्ट करावे लागतात विचार करा. आणि जे की स्विंग ट्रेडिंगमधून किंवा मग इक्विटी च्या मार्केटमधून लिगली तुम्ही कमवू शकताय. फॉरेक्समध्ये वगैरे जायची गरज नाही. ठीक आहे, तर तेच आपण बघूया. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ग्रो मोर. आणि आज पण काही स्टॉक्स बघूया. त्याच्या आधी जर आपण फंडामेंटल अभ्यास करायचा म्हणला तर डॉलर इंडेक्स बघूया. ठीक आहे, डॉलर इंडेक्स एका खूप मोठ्या रॅलीच्या नंतर ही डेली टाईम फ्रेम आहे. ठीक आहे, या बघा किती मोठी, एवढी मोठी रॅली करून, एवढे रॅली केल्याच्या नंतर जवळपास 77 दिवसांचा कालावधी असणार. त्याच्यानंतर ही रेड कॅन्डल बनवलेली इथं जी दिसते, ही जी दिसते रेड कॅन्डल बनवलेली. आता किती मोठा कालावधी ते पण बघू आपण. तर इथून जर का आपण एक्सटेन्शन खेचलं 17 दिवस, 27 दिवस, 27 दिवसांच्या एवढ्या मोठ्या ह्या रॅलीनंतर एक डोजी बनवला आणि रेड कॅन्डल बनते आणि खाली यायचं बघतोय. ठीक आहे, 200 EMA तर वरतीच आहे आणि बाकीचे EMA खाली सपोर्ट द्यायला आहे. पण मला तरी वाटतंय की जे ग्लोबल हे चालले, तर ग्लोबल न्यूज आपण बघितले तर ट्रम्प ताते आपले जे एकदम चवताळल्यासारखे करते. ते कधी एका देशावरती 100% टॅरिफ टाकत आहे. तर ग्रीनलँड घ्यायचं बघताय त्यांचे. इराणबरोबर पण, इराणला पण कॅप्चर करायचे प्रयत्न चालू आहे त्यांचे. चायनाबरोबर टेन्शन वाढतं आहे. एशियाच्या ज्या कंट्री त्यांच्याबरोबर टेन्शन वाढतं आहे. युरोपियन युनियन, EU बरोबर त्यांचे रिलेशन चांगले होत नाही आहेत. EU पण त्यांच्यावरती टॅरिफ लावत आहे, किंवा मग त्यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू व्हायची शक्यता आहे ग्रीनलँडमुळं. ठीक आहे, तर त्याच्यामुळं डॉलर हा इंडेक्स हा पण घसरताना आपल्याला बघायला भेटतो. तर वरती आलेला मेसेज इग्नोर करा. आणि तर हीच सगळी ग्लोबमध्ये अनसर्टेनिटी चालू आहे. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये अनसर्टेनिटी येते तेव्हा मार्केट खाली जायला लागतं. आणि खाली जाताना जो पण पैसा लॉस होतो इथं मार्केट खाली जाताना, तो सगळा जातो कुठं? कमोडिटीमध्ये. आणि कमोडिटीमध्ये सध्या बघितलं तर सिल्वर खूप जास्त चालला आहे, गोल्ड पण त्याच्या ऑल टाईम हायवरती. मग आता राहिलं कोणती कमोडिटी राहिली चालायची? तर एक कॉपर. या ठिकाणी कॉपर चालण्याची शक्यता आहे, पण मला नाही वाटत एवढं चालेल, कारण सिल्वर अजून तरी 3,00,000पर्यंत जाईल असं मला माझा प्राथमिक अंदाज आहे. सिल्वर जे आहे ते निदान 3,00,000पर्यंत तरी गेलं पाहिजे ह्या सगळ्या याच्यामुळं. त्याच्यामुळं आज सध्या तुम्ही सिल्वरचे ETF वगैरे बाय करू शकताय आणि चांगला प्रॉफिट एन्जॉय करू शकताय. जर लॉंग टर्म बघाल तर कॉपर इज द बेस्ट चॉईस, कारण त्याची डिमांडमध्ये येणार आहे. आता हे सगळं झालं डॉलर इंडेक्सचं. ठीक आहे, तर हे आता गोल्डचा चार्ट बघूया. गोल्ड पण एकदम मस्तपैकी रॅली त्याची चालू आहे, कारण हे सगळेच ग्लोबल टेन्शन वगैरे हा रेजिस्टन्स तोडून वरती अप्पर हाय लोअर लो, अप्पर हाय हायर लो, अप्पर हाय हायर लो, असं ऑल टाईम हायवरती स्ट्रेड होत आहे सध्या. ठीक आहे, तर आता वळूया आपण आपला जो कामाचा मुद्दा आहे, पैसे छापण्याची आपली जी पण मशीन आहे त्या मशीनकडे थोडं लक्ष देऊया. तर हा स्टॉक आहे टाटा स्टीलचा. तुम्ही बघू शकताय इथं खूप दिवसाच्या नंतर हा जो कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे, किती दिवसांचा तयार झाला आहे तो बघूया आधी, मग तुम्हाला दाखवतो हा कप अँड हँडल पॅटर्न. तर जवळपास 82 दिवसांची ही जी स्ट्रिक आहे, हा जो पॅटर्न तयार झालेला आहे बराच मोठा आहे. ठीक आहे, तर हा कसा तयार झाला आहे? इथं एक रेजिस्टन्स भेटला, हा कप तयार झाला, त्याच्यानंतर हा हँडल तयार झाला आणि ब्रेकआउट दिसतं इथं. ठीक आहे, ब्रेकआउटची इथं व्हॉल्यूम पण आहे आणि सगळे EMA पण खाली आहे. हे बघू शकता 50 EMA वरती
इथं सपोर्ट घेताना दिसते. तर याचं टार्गेट जे जेवढी डेप्थ आहे ह्या कपची तेवढंच आपण वरती टार्गेट ठेवू शकतो आहे. कपची डेप्थ किती आहे तर साधारण 24-25 रुपये. तर एवढीच आपण वरती पण ठेवू शकतो आहे. इथून किती चालले 189 90 200 215पर्यंत जवळपास इथपर्यंत ठेवू शकतो आपण याची आपलं टार्गेट. ठीक आहे. 211-12चा हा झाला आपला पहिला स्टॉक की जो आपल्याला 13-15% काही दिवसांमध्ये प्रॉफिट देण्याची शक्यता आहे, टाटा स्टील. ठीक आहे. आता पुढं वळूया. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस. ठीक आहे. तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचं बघितलं तर डाऊन ट्रेंडमध्ये हा शॉर्ट टर्म लाँग टर्म ट्रेंड बनायचा डाऊन आहे आणि हा चॅनल ब्रेक करून पण खाली चालला आहे. त्याच्यामुळे सध्या याच्यावरती बायचं फंडामेंटली हा स्टॉक खूप चांगला आहे. ठीक आहे. फंडामेंटली हा स्टॉक खूप चांगला आहे, पण काही कारणास्तव हा वरती जात नाही. सध्या डाऊन ट्रेंडमध्ये अडकला आहे. तर त्याच्यामुळं सध्या तरी आपण हा नाही बघणार. अजून एक पुढचा स्टॉक सॅजिलिटी. तर सॅजिलिटी हा स्टॉक ही कंपनी नेमकी करते काय ते आधी सांगतो. तर USA जे पण इन्शुरन्स कंपनी आहे, USA ही इन्शुरन्स कंपनी. त्याच्यामुळे USA काही पण इन्शुरन्स रिलेटेड जर का कायदे आले तर ही कंपनी डायरेक्टली अफेक्ट होती. ठीक आहे. तर अजून हिचा चार्ट पण बघितला तर एका डार्वस बॉक्सच्या पण बाहेर येतो. इथून जर का आपण बघितलं तर ही 81 दिवसाची स्ट्रिक तोडून ह्या डार्वस बॉक्सच्या हा बाहेर येतो आहे. EMA पण नुकताच खाली गेलेला आहे कालच. म्हणजे EMA पण सगळे फेवरमध्ये आहे. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम पण येते आणि एकदम मोठ्या मोठ्या कॅन्डल तयार होते. तर ह्या ब्रेकआउटला इथं तुम्ही घेऊ शकता आणि बऱ्यापैकी चांगला प्रॉफिट नक्कीच होईल. ठीक आहे. आता पुढं RNB डेनिम्सच्या इथं पण एक ब्रेकआउट दिसते आपल्याला, बघू शकता. याच्यावरती सस्टेन झालं, याच्यावरती एक कॅन्डल क्लोज झाली तर डेली कॅन्डल क्लोज झाली तर तुम्ही इथं पण एक बाईंगची अपॉर्च्युनिटी चांगली आहे. पुढं एनव्हिडियाचा आपला एवढा संबंध नाही, पण बघूया. हा फ्लॅटच राहतो नेहमी, कारण एवढी मोठी कंपनी त्याच्यामध्ये फॉल येणं म्हणजे नॉट अ जोक. आता याच्यामध्ये ही वाढण्याची पण शक्यता आहे जर ग्रीनलँडमध्ये काही झालं, ग्रीनलँडने घेतला. ठीक आहे. कारण ग्रीनलँडमध्ये पण रेअर अर्थ मेटल्स आहे. ठीक आहे. तर टेस्लाचा स्टॉक बघा कसा चालला आहे, कोणता पॅटर्न दिसतोय का याच्यामध्ये, कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. तर एवढ्या मोठ्या डाऊन रॅलीच्या नंतर 3 व्हाईट सोल्जर बनवले. एवढी मोठी डाऊन रॅली झाली त्याच्यानंतर 3 व्हाईट सोल्जर बनवले आणि आता फ्लॅटच आहे जवळपास. ठीक आहे. आणि मला तरी वाटतं हा इथं जो FEG तयार झाला आहे, इथं गॅप तयार झाला आहे, तो भरून काढायला परत वरती येणारच आहे. इथं एक अपॉर्च्युनिटी आहे बाईंगची, पण लिगली आपण जाऊ नाही शकत. मेटा आपण देशातल्या कंपन्या बघूया जराच. रिलायन्स. हां. तर रिलायन्स बघा काय बेकार पडलेला आहे. याचे पडण्याचं कारण अजून पण अस्पष्ट आहे. मी अजून न्यूज बघितल्या नाही, पण बऱ्यापैकी पडलेला आहे हा. इथून जो हाय लावला आहे याने 1609, त्याच्यापासून बऱ्यापैकी पडलेलं. किती पडलेलं आहे ते बघू ना. बऱ्यापैकी काय असते, बऱ्यापैकी म्हणजे अनसर्टन झालं. आणि किती पडला आहे तर जवळपास 13-14% पडला आहे. 13-14% देशातली सगळ्यात मोठी कंपनी पडलेली. नॉट अ जोक. हे पण फक्त 17 दिवसामध्ये. ठीक आहे. तर नक्की इथं कायच झालेलं आहे हे आपण एखाद्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूच, पण हे पण बघण्याजोगती गोष्ट राहील. लॉंग टर्म जाऊया जरासा चार्ट याचा. ठीक आहे. तर इथं एक चांगला सपोर्ट बनताना दिसतोय, पण तो त्याच्या खाली पण सेलिंग प्रेशर एवढं जास्त आहे ना की आता हे काहीच नाही करू शकत आहे. रिलायबिलिटी नाही आहे.
या सपोर्टची. जर मार्केट याच्या पण इथून पण खाली आलं तर मग अवघड आहे बाबा. तसं आपण अजून पण एक दृष्टिकोनातून याला बघू शकतो की हा जो गॅप बनला होता इथं, हा इथं एवढा मोठा, त्याला फिल करण्यासाठी हे मार्केट खाली आलं होतं. तो फिल झालेला आहे आता. तर आता वरती गेलं पाहिजे. पण न्यूज काय म्हणताय ते पण बघू शकतो. महानगरपालिका निवडणुकांचं पण की मुंबईमध्ये भाजपची सत्ता वगैरे स्थापन झाली तरी पण हा स्टॉक वरती जाऊ शकतो. आता तुम्ही किती बोला की गुजरात यांना सपोर्ट करतो काय, पण जातात हे स्टॉक असे रिझल्ट आल्यावरती वरती. ठीक आहे. अजून काय राहिलं, गोल्डचं आपण ॲनालिसिस केलं. गोल्ड पण अप ट्रेंडमध्ये. ठीक आहे. तर हे होते आजचे स्टॉक. आजचे 2-3 स्टॉक जर का सांगायचे झाले की स्विंगसाठी, तर पहिल्या याच्यावरती मी पहिली माझी चॉईस असेल सॅजिलिटी, कारण त्याच्यामध्ये जास्त क्लिअर ब्रेकआउट दिसते. दुसरी माझी चॉईस असेल RNB डेनिम्स. RNB डेनिम्स. तिसरी चॉईस जर का विचाराल कुठं पैसा टाकायचा आहे, तर टाकण्यासाठी टाटा स्टील पण चांगलं आहे, पण थोडंसं लॉंग टर्म थोडं वेट करावं लागू शकते टाटा स्टीलमध्ये. तसं सॅजिलिटी इज द बेस्ट. सॅजिलिटीमध्ये पैसा टाकू शकताय. म्हणजे ही व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवतो आहे. नाहीतर यायची उद्या सेवी माझ्या घरी मला अटक करून घेऊन जायची की बाबा तुझ्याकडे लायसन्स नाही, तू कसं काय पोरांना हे धडे देऊ राहिलं, त्यांचा लॉस झाला तर कसं काय करणार. आपण लॉस होऊन देणार नाही. तरी पण पोरांचा जर का लॉस झाला तर त्याला जबाबदार कोण? प्रतीक कोल्हे. करा प्रतीक कोल्हेला अटक. त्याच्यामुळं हे फक्त एज्युकेशनल व्हिडिओ आहे, याला जास्त सिरियसली वगैरे घेऊ नका. तुम्हाला जर काही शिकायला भेटलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली एक दुसरी सिरीज पण चाललेली आहे, ती फिजिक्सवरती करतो आहे आपण. एक फिलॉसॉफीवरती पण सिरीज चाललेली आहे. जर तुमच्या अंगामध्ये किडा असेल की मला सगळं काही जाणून घ्यायचं आहे, हे जग कसं वर्क करतं काय सगळं जाणून घ्यायचं आहे, तर तिकडं पण तुम्ही तोंड मारू शकता. बाकी हे चॅनल विनामूल्य आहे. हे बघण्यासाठी कोणतंही मूल्य लागत नाही. तुम्ही सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. तर अजून काही विषयावरती चर्चा करू, थांबा. तर ग्रीनलँडचं जी पण कॉन्फ्लिक्ट चालली आहे ती कशासाठी चालली आहे? ट्रम्प तात्यांचं काय म्हणणं आहे का आम्हाला नॅशनल सिक्युरिटीसाठी ग्रीनलँड पाहिजे. आता ग्रीनलँड कोणाच्या बापाचं आहे का? नाही. ग्रीनलँड हे किंगडम ऑफ डेन्मार्कच्या अंडर येतं. तर ग्रीनलँड स्वतः नेटोचा पार्ट नसलं तरी पण हे किंगडम ऑफ डेन्मार्कच्या अंडर येतं आणि डेन्मार्क हा नेटोचा भाग आहे. त्याच्यामुळं इनडायरेक्टली ग्रीनलँड पण नेटोच्या अंडर येतं आणि डेन्मार्कवरती अटॅक हा नेटो देशांवरती अटॅक, जे पण युरोपचे नेटो देश आहेत, अमेरिका स्वतः त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळं ग्रीनलँडवरती अटॅक हा नेटो देशांवरती अटॅक मानला जातो. त्याच्यामुळं जे पण ग्रीनलँड घेणे ते USA साठी आता ट्रम्प वर्ष झालं म्हणतो आहे की मला ग्रीनलँड पाहिजे. तर अजून त्यांनी पावलं नाही उचलली आणि सध्या तरी तो जरासं ॲग्रेसिव्ह होतो आहे. त्याने आधी व्हेनेझुएला घेतलं आणि आता ग्रीनलँडकडं पावलं चालते. भविष्यामध्ये इराणवरती पण तो चालून जाऊ शकतो आहे. इराण पण कब्जात घेऊ शकतो आहे. तर सध्याची ग्रीनलँडमधली परिस्थिती काय माहिती का? ग्रीनलँड हा एकदम म्हणजे मोठा देश आहे, पण हा पूर्ण बर्फाने व्यापलेला आहे. याच्यामध्ये पूर्ण बर्फ आहे आणि लोक फक्त इथं कोस्टल लाईन्सवरतीच राहतात. इथं न्यूक त्यांची राजधानी. अगदी 56-57 हजार एवढीच पॉप्युलेशन आहे. PM यांचा स्वतःच आहे, पण राजकीय सत्ता किंवा पैसे प्रोव्हाइड त्यांना सगळं डेन्मार्क करतं. त्या बदल्यात ते त्यांना काही रिसोर्सेस वगैरे देतात. ठीक आहे. पण सिक्युरिटी पण डेन्मार्क प्रोव्हाइड करतं. बाकी नेटोनी सध्या ग्रीनलँडमध्ये 50 ट्रूप्स पाठवलेत त्यांचे. खरं बघायचं झालं तर 50 ट्रूप्स हे अमेरिकेचं काहीच बिघडू नाही शकणार. अमेरिका काही तासांमध्ये ग्रीनलँडला सहज कब्जात घेऊ शकते. त्याच्यामुळं जर ट्रम्प तात्यांनी ठरवलं तर ग्रीनलँड त्याचंच आहे. पण इथं अजून एक काय विषय होईल, ग्रीनलँड जर घेतलं तर वरती रशिया आहे आणि रशियाला सपोर्ट करण्यासाठी चायना ऑलवेज रेडी, जर का ते USA विरुद्ध जात असतील. त्याच्यामुळं आणि ग्रीनलँड अजून एक का बरं महत्त्वाचं ठरतो, तर इथून एक कॅनल जातो आणि पुढं स्विस कॅनल आहे. त्याच्यामुळं जर रशियाला स्विस कॅनलला ॲक्सेस करायचे तर स्वीडनच्या मधून, म्हणजे स्वीडन, आईसलँड आणि इकडं डेन्मार्क,
त्यांच्यामधून काहीतरी जी आयचं काहीतरी कॅनल याचं नाव आहे, मला आठवत नाही सध्या, पण तो कॅनल पण अमेरिका डायरेक्टली कंट्रोल करू शकतो आहे. त्याच्यामुळं त्याच्यामुळं जे ग्रीनलँड हे महत्त्वाचं बनू शकतं. आणि जिओ पॉलिटिकल टेन्शन जर का वाढले तर डॉलर पण पडणार, मार्केट पण पडणार आणि कमोडिटी वाढणार. आणि त्याच्याबरोबरच काही असे स्टॉक्स असतात की अशा परिस्थितीमध्ये वाढतात, ते पण आपण बघूच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये. जर असल्या प्रकारचं एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमचंच आहे, हे चॅनल माझं पण आहे, हे चॅनल विनामूल्य आहे, हे चॅनल डेमोक्रेसीचं आहे. धन्यवाद.